हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या न्यू व्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे. आणि व्लॉग कुठून सुरुवात करतोय तर आज व्लॉग सुरू करतोय हिडंबा देवी टेम्पल पासून. तर आता आम्ही थोडं चालतो आहोत. कारण की खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक दाखव. हे बघा, ही जी ट्रॅफिक आहे ना, या ठिकाणी कम्प्लीट ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी मंदिराला पायी जावं लागणार आहे. भाऊ, खूप आपण पायी गेलो नसतो तर खूप 1-2 तास आपले वेस्ट गेले असते. वेस्ट ऑफ टाइम झाला असता. म्हणून बेस्ट वे इज अ वॉक. समर्थ हाय करो. समर्थ इधर इधर इधर. हाय, आमच्या समर्थी वॉक करतोय. सो या ठिकाणी चला आपण हिडिंबा देवी मंदिराजवळ जाऊ आणि तिथला संपूर्ण डाटा, संपूर्ण हिस्ट्री आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू की किती जबरदस्त मंदिर आणि किती प्राचीन मंदिर आहे हिडिंबा देवी. आणि नेमकं हिडिंबा देवी काय आहे हे सुद्धा आम्ही एक्सप्लेन करू. आणि बघा, आमच्या सोबत एक नवीन मित्र परिवार जॉईन झालेला आहे. हे मुंबईची टीम. बेटा क्या नाम है आपका? मान्य. क्या बात है, बढ़िया. तर पहा, आता आपण आलो आहोत हिडंबा देवी टेम्पलला. तर हिडंबा देवी टेम्पलचा इतिहास हा खूप वेगळा आहे. त्याची रचना कोणी केली ही सगळी माहिती आता आपण आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तर हिडंबा देवी कोण होती? तर हिडंबा ही आपल्या भीमाची बायको होती. जेव्हा भीम आणि ते अज्ञा क्लास त्यांना दिलेला होता तेव्हा ते मनाली मधून चालत जात होते. तेव्हा त्यांचं लग्न हिडंबा देवीशी झालं होतं. आणि हिडंबा देवी ही सुरुवातीला म्हणजे ती एक राक्षसी होती, दानवता होती. आणि तिने दानवता आणि राक्षसी हे मिटवण्यासाठी त्यांनी इथे एका चट्टानावर खूप 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 वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना देवी हा दर्जा प्राप्त झाला. त्यांनी सगळ्या देवांनी त्यांना देवी हा दर्जा दिला आणि तेव्हापासून त्यांना देवी ही पदवी मिळाली. आणि 15 मे हा त्यांचा जन्मदिवस म्हणून मनालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धूमधाम मध्ये त्याचं सेलिब्रेशन हे होत असतं. आणि 1553 मध्ये कोणता राजा? महाराजा बहादूर सिंग यांनी या मंदिराची रचना केली आहे. आणि त्या दिवसापासून हे मंदिर आपल्या सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. आणि आपल्याला हिडंबा देवीचं दर्शन हे होत असतं. महाभारतात जे घटोत्कच जे कॅरेक्टर आहे, जे पात्र आहे, त्यांची आई म्हणजे हिडिंबा देवी. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी देवत्वाचे रूप प्राप्त होतं. अशा या महान देवतेला नमस्कार. भारतामध्ये, जगामध्ये हिडिंबा देवीचे वन ऑफ द वन म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की एकमेव युनिक टेम्पल आपल्याला पाहायला भेटतं. आपण या ठिकाणी हिडिंबा देवी मातेचे दर्शन करू शकतात. या ठिकाणी आपण जी काही मनोकामना पूर्ण केली, व्हॉट एव्हर यू हॅव विश इन युअर माइंड, हियर द हिडिंबा माता will fulfill your wish. So whenever you have leisure time, free time, your traveling time, you have to visit Manali. Thank you very much. आणि आम्ही ही देवीला प्रार्थना करणार आहोत आमच्यासाठीही आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठीही. तर चला आपण आता मातेचं दर्शन घेऊया. या ठिकाणी आपण हिडिंबा देवी टेम्पलला प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण मंदिर वूड मध्ये बनलेलं आहे. अद्भुत रचना. या मंदिरामध्ये काय पण आपण इच्छा त्या ठिकाणी घेतली तर आपली बिल पूर्ण होत असते. आणि हे हिडिंबा देवी महाभारतामध्ये आपण ज्यावेळेस भीम पांडवांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला भीमाची पत्नी म्हणून हिडिंबा याच्या संदर्भ आपल्याला भेटत असतो. आणि त्यांच्या मुलगा घटोत्कच. तर ह्या मंदिराचं अजून पण वैशिष्ट्य असं आहे की 500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. परंतु या मंदिरामध्ये अजून पण लाकडांच्या वूडचा यूज केला जात असतो. तर आपण हे दादा आपल्याला दाखवतात मंदिर बघा. हिंदी हिडिंबा देवी मातेचे दर्शन घेत असताना आम्हाला महाराष्ट्रीयन कुटुंब भेटलं. आपली माणसं आहेत. जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी मॅडम आपला परिचय द्या. आम्ही शहापूरहून आलो. ठाणे जिल्ह्यातला शहापूर आहे. तिथून ख्रिस्ती परिवार आहे आमचा. ख्रिस्ती परिवार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर दादा आपला? मी शुभम ख्रिस्ती, शहापूर वरूनच. ख्रिस्ती आणि माझे वडील. आम्ही पूर्ण मनाली फिरतोय आता. अच्छा, ख्रिस्ती सरनेम आहे. ब्राह्मण आहेत तुम्ही? ख्रिस्ती नॉट अ ख्रिस्ती. यस, चला थँक्यू. जयकार.
दरबार की जय. क्या बात. हिडिंबा देवी मातेचे दर्शन घेत असताना आम्हाला एक मराठी कपल भेटलेला आहे मॅडम. एक अमरावतीचे कपल आहे, छान वाटलं त्यांना भेटून. सर हाय, काय सर आपला परिचय मॅडम? क्या बात क्या बात आहे, क्या बात आहे. फिर से एक बार. मेरी माँ ओ दिल फुलारा बनाया मेरी माँ ओ दिल फुलारा चला वो खाली मेरी माँ उभा 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 खालना बी जंक्शन. मेरी माँ ओ दिल फुलारा बनाया मेरी माँ ओ दिल फुलारा बनाया मेरी माँ. हात वरती करायचे. गडवी गंगा जल हा. बनाया मेरी माँ. सर्व सबस्क्रायबर, फेसबुक फॉलोअर्स, इन्स्टा फॉलोअर्स यांच्या युट्यूबला स्वागत आहे. या ठिकाणी आपण जे बॅक साईडला मंदिर पाहत आहात, हे मंदिर एक प्राचीन मंदिर आहे. पूर्ण वुडन मध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. या प्राचीन मंदिरामध्ये आपण आलो आहोत. विशेष म्हणजे या मंदिराचा एक इतिहास आहे. जगामध्ये फक्त एकच वशिष्ठ ऋषींचे मंदिर आहे. याबद्दल रुपाली मॅडम आपल्याला माहिती सांगते. 7 ऋषींपैकी एक ऋषी आहेत वशिष्ठ ऋषी. तेव्हा महाभारतामध्ये यांच्या वशिष्ठ ऋषींच्या मुलाला जेव्हा मारण्यात आलं विश्वामित्रा यांच्या हातून, तर तेव्हा वशिष्ठ ऋषींना खूप असं दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळे ते या व्यास नदीमध्ये ते जीव द्यायला गेले, प्राण द्यायला गेले, प्राण त्यागण्यासाठी गेले. तर मातेने विपाशा नदीने त्यांना एक्सेप्ट केलं नाही. तेव्हापासून वशिष्ठ ऋषींनी आपल्या एक नवीन जीवनाला सुरुवात केली आणि तेच मग हे मंदिर आहे. या त्यांचं जीवन परिचय जेव्हा त्यांनी आपला वेगळा प्रवास सुरू केला, तेव्हापासून या मंदिराची ही स्थापना झाली. समर्थ बाय.